ब्रेकनंतर स्वागत आणि एक मोठी बातमी आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रातील म्हणजेच कोकण किनारपट्टीवरील 40 समुद्र किनारे स्वच्छ करण्याचा संकल्प करण्यात आलाय। सकाळी 10 ते दुपारी 1 दरम्यान ही स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे। दादरमध्ये सावित्री प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शर्मिला ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होणार आहेत। आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत आहेत। विशाल, अगदी मुंबईपासून कोकणाच्या समुद्र किनाऱ्यावरती मनसेकडून ही जी काही मोहीम राबवली जाणार आहे कशा पद्धतीने असणार आहे? श्वेता, मनसे नेते अमित राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं की कोकण किनारपट्टीवरील जे 40 समुद्र किनारे आहेत त्या किनाऱ्यांवरती साफसफाई जी आहे ती मनसेकडनं करण्यात येईल। त्याच्यात सुरुवात जी आहे ती मुंबईपासून झालेली आपल्याला पाहायला मिळते। आत्ता मी दादर चौपाटी या ठिकाणी आहे आणि दादर चौपाटीचं जर आपण दृश्य आत्ता पाहिलं तर मोठ्या संख्येनं फक्त मनसेचे कार्यकर्ते नाही आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या NGO जे आहेत ह्या जोडल्या गेलेल्या आहेत। आणि आता थोड्याच वेळात या ठिकाणी समुद्रकिनाऱ्यांच्या साफसफाईला जी ती सुरुवात होईल। एकाच वेळी 40 समुद्र किनारपट्टींवरती ही स्वच्छता जी आहे ती होणार आहे। आणि आपल्या सोबत मनसे नेते यशवंत किल्लेदार आहेत, आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊयात। कशा पद्धतीचं हे आयोजन आहे, नेमका काय उद्देश आहे? उद्देश ते अमित ठाकरेंनी व्हिडिओ मार्फत क्लिअर केलेला आहे की आपला जो 720 किलोमीटरचा समुद्र किनारपट्टी आपल्या महाराष्ट्राला जी लाभली आहे ती किनारपट्टी स्वच्छ ठेवणं हे शासनाची नैतिक जबाबदारी आहे। पण शासन ह्याकडे तितक्या गांभीर्याने बघत नाही, पाहत नाही गांभीर्याने। आणि म्हणून एक ड्राईव्ह स्वच्छतेचा ड्राईव्ह घ्यायचं ठरवलं होतं पक्षाने आणि ह्याचं सातत्य कायम राहावं या उद्देशाने पण हा आम्ही प्रयत्न करणार आहोत। आणि आज महाराष्ट्रातले 40 समुद्र किनारे एकाच दिवशी एकाच वेळेला साफ करण्यात येणार आहेत आणि समुद्र हे स्वच्छ राहावेत ही आमची भावना आहे। कारण जागतिक समुद्र किनारा स्वच्छचा जो सर्वे आहे त्याच्यात महाराष्ट्रातला एकही समुद्र हा त्या लिस्टमध्ये नाहीये। हे महाराष्ट्राचं खरं तर लांछनास्पद आणि दुर्दैवी गोष्ट आहे। तर आपण कुठेतरी त्या दिशेने वाटचाल करायला पाहिजे आणि त्याची सुरुवात अमितजी ठाकरेंनी ह्या माध्यमातून केली आहे। साधारणतः किती वाजता ही आता स्वच्छता मोहीम सुरू होईल? कारण का संपूर्ण राज्यभरात ही मोहीम जी आहे ती चालू केलेली आहे। 10:30 वाजता बरोबर अमितजी ठाकरे आणि शर्मिला वहिनी येत आहेत आणि त्यांच्या हस्ते सुरुवात होईल आणि तिथून नंतर एकाच वेळेला 40 ठिकाणी सुरुवात होईल। याच्यामध्ये किती NGO जोडल्या गेलेल्या आहेत? फक्त मनसेचे कार्यकर्ते नाही आहे त्याच्यामध्ये, तर NGO सुद्धा जोडल्या गेलेल्या आहेत? नाही, याच्यामध्ये अनेक NGOज आहेत, शाळा कॉलेजेसचे विद्यार्थी आहेत, NSS NCC चे विद्यार्थी आहेत, अनेक NGOज आणि मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सगळेच आहेत। श्वेता, आपण पाहिलं की यशवंत किल्लेदार यांनी स्पष्ट केलेलं आहे की याच्यामध्ये फक्त मनसेचे कार्यकर्तेच नाहीत तर शाळेतील मुलं आहेत, कॉलेजची मुलं आहेत आणि काही NGO सुद्धा या स्वच्छता मोहिमेला जे आहेत त्या जोडले गेलेल्या आहेत। ती मोठ्या संख्येनं आता या ठिकाणी दादर समुद्र चौपाटीवरती जे आहेत ते स्वच्छता करण्यासाठी लोक जे आहेत ते मोठ्या संख्येने येताना आपल्याला पाहायला मिळतात। श्वेता, विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। मनसेकडून आज